दिव्यांगांसाठी मोतीबागेची दारे खुली. दर रविवारी मोफत प्रवेशासह नाश्त्याची सुविधा. पूर्णतः दिव्यांग व्यक्तींना सोबत आणणाऱ्यास 500 रुपयांचं प्रोत्साहनपर मानधन यांचीही मोफत उपलब्धता. जालना शहरातील मोतीबागेत दिव्यांग व्यक्तींनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावे यासाठी दर रविवारी विशेष उपक्रम सुरू करण्यात आलाय. दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत दिव्यांग व्यक्तींना मोतीबागेत मोफत प्रवेश देण्यात येणार असून त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रविवार 23 ऑगस्ट रोजी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरात आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप उत्तमराव खरात यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी आनंदाने वेळ घालवता यावा, खेळता बागडता यावे आणि आवश्यक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत पूर्णतः दिव्यांग व्यक्तींना मोतीबागेत घेऊन येणाऱ्या व्यक्तीस 500 रुपयाचं प्रोत्साहनपर मानधन देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेले कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. स्टिक, वॉकर, कमोड चेअर, कुबड्या आदी साहित्यांची गरज असलेल्या दिव्यांग व्यक्तींची नोंद घेऊन आवश्यकतेनुसार हे साहित्य संदीप खरात यांच्या कार्यालयामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत मोतीबागेत दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत तपासणी आणि नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष संदीप उत्तमराव खरात तसेच प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरात यांनी पुढाकार घेतलाय. दिव्यांग व्यक्तींनी या विशेष सुविधेचा लाभ घेण्यासाठी दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत मोतीबाग येथे उपस्थित राहून नोंदणी करावी असं आवाहन आयोजकांनी केलंय. मी ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे, नगरसेवक. आणि मोतीबाग म्हणजेच आपलं छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे अतिशय छान सगळं डेव्हलप झालेलं आहे. आणि हे एवढं सगळं डेव्हलप झाल्याच्या नंतर नक्कीच मला माझ्या दिव्यांग बंधू भगिनींची आठवण आली की त्यांच्याशिवाय सगळी खुशी अधुरी आहे. त्यांच्या चेहऱ्याचं स्माईल हे माझ्यासाठी तरी सगळ्यात महत्त्वाचं मी मानते. आणि म्हणून आपण हा आज उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे हा की यानंतर प्रत्येक रविवारी 10 ते 12 या वेळेमध्ये दिव्यांगांसाठी, मूक बधिर, अपंग जेही आहेत हे यांच्यासाठी सगळं खेळणी वगैरे सगळं प्रवेश शुल्क सगळं आमच्याकडून फ्री असेल आणि यांना नाश्त्याची व्यवस्था असेल. आपण इथे नोंदणी करणार आहोत. कुबड्या, वॉकर, कमोड चेअर ज्याची ज्याची गरज असेल तर हे सगळं सुद्धा आपण साहित्य पुरवणार आहोत. आणि जे 100% अस्थिव्यंग आहेत की ज्यांना हातावर आणावं लागतं अक्षरशः, तर असे हे घरात वर्षानुवर्ष पडू नये, त्यांना कुणी आणत नाही, म्हणून त्यांना आणावं म्हणून त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण प्रत्येकाला 500 रुपये देणार आहोत. की आपला उद्देश हा आहे की ह्यांनी जगावं. आता आज जे आलेले आहेत, आता आपण अनेक शाळांना भेटी दिल्या तर त्यांनी पण फार छान रिस्पॉन्स दिलेला आहे. तर अपंग आलेले आहेत, मतिमंद आलेले आहेत, मूक बधिर आलेले आहेत आणि हे सगळं ते खेळतायत. तर ह्याच्या एवढा आनंद दुसरा कुठलाच नाही. बस ह्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदात आमचा आनंद आहे. मला सांग, तुझं नाव काय आहे आणि तू कुठे खेळायला आला? राजू योगेश माने. मी मोतीबागला खेळायला आलो. बरं, तुला काय वाटलं इथे खेळून? कसा आनंद मिळाला? खूप खूप छान आहे. बरं, खूप आनंद घेतला. हा. खेळायला आवडतं तुला? हो. रेग्युलर यायचंय तुला खेळायला? हा. शाळेचं नाव काय तुझं? अपंग निवासी दर्शक बँक जालना. कसं वाटलं इथे येऊन? छान. बाळा, तुझं नाव सांग. ईश्वर. हा? ईश्वर. पूर्ण नाव सांग. ईश्वर संत सायकरो. बरं, तू आज कुठे आलास? इथे आलो खेळायला. खेळायला आला. कसं वाटलं तुला खेळून? चांगलं आहे.